तक्रारवही त्यांच्याकडे नाही, कुठलं व्हिजिट रजिस्टर नाही. आता व्हिजिट रजिस्टर नाही याचा अर्थ इथला पुरवठा अधिकारी त्या दुकानावर जातच नव्हता. हे सगळे प्रश्न उपस्थित होते. मग ते पुरवठा अधिकारी का जात नव्हता? मग यांची मिली बघत होती का? तर ती माल उपलब्ध नाही. डिसेंबरचा माल त्या दुकानात नाही, डिसेंबरचा माल ह्या गोडाऊनला नाही. मग डिसेंबरचा माल गेला कुठं? तर सगळे अंदाज लावू शकतात हा माल नेमका गेला कुठं. तर काळा बाजारातच गेला असेल की मग त्याचा जो मिळणारा नफा आहे, मग हा नफा मिल बाटके खाएंगे अशीच काहीतरी भूमिका इथल्या. सार्वजनिक डाटा आहे, आम्ही कुठला डाटा तुमच्याकडून मागवला नाही, सार्वजनिक वेबसाईटवरती डाटा आहे. त्यामुळे आमची एक स्पष्ट मागणी आहे, या दुकानदारांचे परवाने रद्द झाले पाहिजेत. या दुकानदारांना भविष्यात कधी दुकानाची परमिशन न मिळू नये म्हणून यांना काळ्या यादीत टाकलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांना जे कोणी ह्यांना पाठीशी घालतंय, जे अधिकारी लोक आहेत, त्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई म्हणजे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, निलंबन केलं पाहिजे. आणि शासनाचा अपहार केला म्हणून ह्या दुकानदारासहित अधिकाऱ्यावरती म्हणजे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मंडळी नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे बघताय ते जनमंतक मराठी. आत्ता मी जी बसलो आहे ना, ते आहे हे रेणापूर तहसील आहे, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय रेणापूर आहे. आज फार अतिशय मोठ्या गंभीर विषयावरती आणि धक्कादायक विषयावरती आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, तुमच्याशी बोलणार आहे. कदाचित हा रेणापूर तालुक्यातला सगळ्यात मोठा घोटाळा असावा, याच्यापेक्षा अधिकचे घोटाळे असतील, पण हा घोटाळा आहे तो गरिबाच्या धान्यावरती डल्ला मारलेला. दुकानदारांना अधिकाऱ्यांना हाताशी धरून दुकानदारांनी आणि अधिकाऱ्यांनी ही मिलीभगत करून 1 महिन्याच्या अख्ख्या म्हणजे डिसेंबर 2025च्या राशनवरती रेणापूर शहरातील जवळपास 11 ते 12 दुकानांनी डल्ला मारला का, असा हा प्रश्न उपस्थित होतो आहे. माझ्या हातात काही कागद आहेत, मी बिना कागदाचं कधी बोलत नाही आणि पुराव्याशिवाय कधी बोलत नाही. आता जे पेपर आहेत हे पेपर आहेत महाराष्ट्र शासनाच्या एका वेबसाईटचे, जे की ई-पॉस म्हणून एक वेबसाईट आहे, EPPDS म्हणून एक वेबसाईट आहे. त्याच्यावरती ऑनलाईन डाटा उपलब्ध असतो. जे आपल्याला स्वस्त धान्य मिळतं त्या स्वस्त धान्याचा हा सगळा घोटाळा आज मी तुमच्यापाशी क्लिअर करणार आहे. कदाचित हा व्हिडिओ मी स्टुडिओमध्ये बसूनही केला असता, पण त्या स्टुडिओमधल्या व्हिडिओला आणि या तहसीलच्या ह्या भोंगळ कारभाराला वाचा न फुटली असती आणि ही प्रकरण कुठंतरी असंच दबलं गेलं असतं. आता बघा, माझ्याकडे काही दुकानं आहेत, जे 12 दुकानाचं मी तुम्हाला सगळं विश्लेषण करणार आहे. हे दुकान क्रमांक आहे, ह्याच्या मशीनचा क्रमांक आहे 146. उषा मित्राम राठोड म्हणून आहे यांचं एक दुकान आहे. मी ज्या दुकानावरती आज व्हिजिट दिली त्या दुकानाबद्दल तुम्हाला बोलतो. आज मी या दुकानावरती जिथं गेलो, हे दुकान आहे 141 सोसायटीचं दुकान आहे. आता बघा, मुख्य घोटाळा काय झाला तुम्हाला सांगतो. आज त्यांच्याकडे त्यांच्या सोसायटीवरती ऑनलाईनला जो माल शिल्लक आहे तो आहे 5268, म्हणजे 5268 किलो गहू यांच्या दुकानावर आजही उपलब्ध आहेत. त्यांना आता ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्यांना तांदूळ दिले होते. आजच्या घडीला यांच्याकडे तांदूळ आहेत 8846 किलो यांच्या दुकानावरती आजही तसेच आहेत. लक्षात घ्या, हे तुम्हाला आकडे का सांगतोय तर ह्याचं डिसेंबरशी कनेक्शन येतं आहे. डिसेंबरशी का कनेक्शन येतं आहे तर ह्या लोकांना डिसेंबरमध्ये माल दिला गेला किंवा डिसेंबर संपल्यानंतर जानेवारीमध्ये माल दिला गेला आणि ती माल मशीनवरती आला नाही. मग हा जो माल आहे ज्यांना मिळालेला आहे तो माल ह्यांच्याच दुकानावरती स्टॉक राहिला, ते माल तिथंच राहिला म्हणजे डिसेंबरचा माल, आणि लगेच ह्यांना जानेवारीचा पण माल मिळाला. मग दुकानदारांनी आणि अधिकाऱ्यांनी काय केली ह्याच्यामध्ये आयडिया, जानेवारीचा मिळाला आणि डिसेंबरचा पण मिळाला, पण ह्यांनी डिसेंबरचा न वाटप करता तो जानेवारीचाच वाटप केला आणि डिसेंबरचा माल जो आहे ते त्यांच्या दुकानामध्ये स्टॉक ठेवला. त्यानंतर मग काय, आम्ही दुकानदारांशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते ऑनलाईन पडला नाही, त्यामुळं आम्ही आमच्या मनाने जो माल आहे तो लाभार्थ्याला दिला. आता मला सांगा, मनाने जर माल देत असतील तर मग ही पॉस मशीन कशासाठी आहे, ई-पॉस मशीन कशासाठी आहे, आधार ऑथेंटिकेशन कशासाठी आहे, ते OTP वरून ते मग अंगठे कसे लावायचे, हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. ह्यांचा माल जर असा ऑफलाईन जात असेल, आता बघा, ऑफलाईन गेल्याचा अर्थ तुम्ही मालाचा भ्रष्टाचार केला आहे, ऑफलाईन दिलायचा अर्थ तुम्हाला शासनाचे नियम डावलून ऑफलाईन दिला आहे. हे सगळा प्रकार जे आहे
ते या रेणापूर पुरवठा विभागामध्ये रेणापूर तहसीलमध्ये झालेलं आहे. अनेक आहेत आकडे जर बघितले तर चक्कर आणणारे आकडे आहेत या सगळ्या दुकानाचे. म्हणजे जवळपास 80,000 किलोपेक्षाचा अधिक माल एका महिन्याचा. 80,000 किलो म्हणतो मी. आज बाजारभाव बघितलं तर कट्ट्याचा नाही म्हणलं तर 1,000-1,200 कट्ट्याचा भाव आहे. आणि त्या हिशोबाने जर विचार केला तर 20-25 लाख रुपयाचा जो माल आहे तो माल या लोकांनी असाच या मालाचा अपहार केलेला आहे. आता विचार करा, असं जर होत असेल मग हे अधिकारी काय करत होते. आम्ही दुकानावरती विचारलं, अधिकारी दुकानात जे येतात त्याचं विजिट रजिस्टर आहे का. आता ते रजिस्टराचं मी नावं सांगण्याच्या अगोदर त्यांना ते पहिला प्रश्न विचारला की तुमच्याकडे रजिस्टर किती असतात. अनेक दुकानदार म्हणले तर आमच्याकडे रजिस्टरच नाहीत. म्हणजे तक्रार वही त्यांच्याकडे नाही, कुठलं विजिट रजिस्टर नाही. आता विजिट रजिस्टर नाही याचा अर्थ इथला पुरवठा अधिकारी त्या दुकानावर जातच नव्हता. हे सगळे प्रश्न उपस्थित होते. मग ते पुरवठा अधिकारी का जात नव्हता, मग यांची मिलीभगत होती का, ह्यांचं मग मिलीभगतीनं किंवा त्यांच्या या सगळ्या पूर्वनियोजितीनं हे सगळा माल खपवला गेला आहे का, इथल्या तहसीलदारांचं या सगळ्याकडे लक्ष नव्हतं का. डिसेंबरचा माल अजून त्यांच्या दुकानामध्ये पडून आहे असं ऑनलाईन दाखवतं आहे, पण कुण्याच दुकानावरती माल उपलब्ध नाही. डिसेंबरचा माल त्या दुकानात नाही, डिसेंबरचा माल ह्या गोडाऊनला नाही. मग डिसेंबरचा माल गेला कुठं, तर सगळे अंदाज लावू शकतात हा माल नेमका गेला कुठं. तर काळा बाजारातच गेला असेल की मग त्याचा जो मिळणारा नफा आहे, मग हा नफा मिल बाटके खायेंगे अशीच काहीतरी भूमिका इथल्या रेणापूर तहसीलच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा तहसीलदारांनी इथं उपस्थित केली का. अहो, निदान गोरगरिबाचं राशन तरी सोडा. ज्या गोरगरिबाला स्वस्त राशन दिलं जातं त्या राशनावरती देखील डल्ला भयानक आहे. हे आकडे आता तुम्हाला मी सांगायला गेलो तर बरेचसे आकडे आहेत. एक कट्टे सांगतो. आता हे एक दुकान आहे, या दुकानावरती अंदाज 99 कट्टे या मामानी ह्या दुकानदारांनी विकलेले आहेत. याच्यामध्ये तर बघा, हे दुकान आहे 41 नंबर का 42 नंबर, याचा नंबर 46 नंबर येतो. 303 कट्ट्याचा अपार या दुकानामध्ये झालेला आहे. म्हणजे 303 कट्टे काळ्या बाजारात गेलेत. आता हे दुसरे जे महाशय आहेत, सोसायटीचं दुकान आहे, यांच्या दुकानातून 323 कट्ट्याचा अपार झाला आहे. 323 कट्ट्याचा अपार झाला, विचार करा. आता हे दुसरे आहे 277 कट्ट्याचा अपार झाला आहे. म्हणजे हे सगळे आकडे जे आहेत ना ते मी आणलेले नाहीत बरं का. हे आकडे मी आणलेलेच नाहीत. हे आकडे तुमचे जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या यादीवरचे आकडे आहेत, तुमच्या वेबसाईटवरचे आकडे आहेत. आम्ही कुठून काय आकडे शोधून किंवा त्यांची आकडेमोड करून आणलेली नाही. हे तुम्ही दिलेले आकडे आहेत आणि तुम्ही दिलेल्या आकड्यानुसार तुम्ही जवळपास नाही म्हणलं तर 1700, 1800, 1900 कट्ट्याचा अपार केला आहे. म्हणजे विचार करा, 1900 कट्ट्याचा अपार म्हणलं तर 20 लाख 25 लाखाच्या पुढचा हा व्यवहार या सगळ्या रेणापूर पंचायत समितीच्या पुरवठा विभागातून झालेला आहे. मग आता प्रश्न उपस्थित करतोय आम्ही का, या दुकानदारांनी जे मनमानी कारभार केला आहे, इथल्या पुरवठा अधिकाऱ्यांनी जो मनमानी कारभार केला आहे त्या पुरवठा अधिकाऱ्यावरती कडक शासन होणार का. या दुकानदारांकडे कुठल्याही प्रकारच्या वह्या उपलब्ध नाहीत, विजिट रजिस्टर उपलब्ध नाहीत, स्टॉक रजिस्टर उपलब्ध नाही, सूचना वही त्यांच्याकडे नाही, तक्रार वही नाही त्यांच्याकडे. मग नेमकं चाललंय काय. अनेक दुकानावरती रास्तभाव धान्य दुकान म्हणून बोर्डच नाही, पिण्याची पाण्याची सुविधा नाही. हे सगळं तर जाऊ द्या, मग हे कधी होईल, ज्यावेळेस सगळं हे सुरळीत सुरू असेल तेव्हा. पण अधिकाऱ्यालाच ह्याच्यामध्ये काहीतरी मला वाटतंय 19-20 असावं. त्यामुळे हे सगळं मनमानी कारभार ह्या ठिकाणी रेणापूर तहसीलमध्ये सुरू आहे. रेणापूर हे लातूर जिल्ह्यातलं शहर येतं आहे आणि या लातूर जिल्ह्यातल्या शहरामध्ये हा सगळा भोंगळ कारभार आज आपल्याला आजच्या घडीला दिसतोय. 1900, 1700, 1800 कट्ट्याचा हा घोळ आहे. आता हा घोळ नेमका सोडवणार आहे कोण, आणि या इथल्या 10 ते 12 दुकानाचे परवाने रद्द होणार आहेत का. जर ह्यांच्या मनाने कारभार केला असेल तर ह्यांचे परवाने का रद्द होऊ नये. मला छटाक माल विकण्याचा अधिकार नसतो, त्या दुकानदाराला त्यांच्या माघारी छटाक माल विकण्याचा अधिकार नसतो. मग ह्यांनी अख्ख्या महिन्याचा माल ह्यांच्या मनाने कसा दिला. आता या दुकानदाराचं मला मान्य करावं लागतं. हे दुकानदार आहेत काळेवाडी शहरातले, म्हणजे रेणापूर तालुक्यातल्यांचं काळेवाडीमध्ये दुकान आहे. या दुकानदाराकडे डिसेंबरचा माल आला, त्या दुकानदाराने डिसेंबरचा माल त्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं लोकांना दिला. आजच्या घडीला त्यांच्या दुकानावर एकही स्टॉक नाही. मग हे जे 11-12 दुकानं आहेत आणि हे एक दुकान, हे का पाकिस्तानचं दुकान आहे का परराज्यातलं दुकान आहे. हा दुकानदार माल वाटू शकतो, मग ह्या दुकानदारांना काय झालं होतं. फार मोठे प्रश्न उपस्थित करतोय. आणि यावरती जे DOSO आहेत, जे कोणी सगळे अधिकारी आहेत, आता हे लोक तर आता ह्यांना विचारायचा अधिकार आपल्याला नाही, कारण ह्याच लोकांनी हा सगळा भ्रष्टाचार केला आहे. ह्यांच्याच डोळ्या माघारी हा भ्रष्टाचार झालेला आहे.
आता दुसरी एक शासनाचा नियम काय सांगतोय, शासनाचा नियम असा सांगतोय, जर समजा ह्यांना लेट माल गेला डिसेंबरचा माल जानेवारीमध्ये गेला असला तर शासनाचा नियम काय सांगतोय, माझं दुकानाचं जर स्टॉकचं समजा मला कितीचा माल उपलब्ध 10,000चा माल येतोय आणि माझ्याकडे 5,000चा माल आहे, म्हणजे 10,000 किलोचं माझं लिमिट आहे, मला 5,000 माझ्या ऑलरेडी दुकानात आहे, तर मला 10,000 माल न देता मला 5,000 म्हणजे ह्या मागल्या मालाचं समायोजन करणं अत्यंत गरजेचं होतं. पण कुठलंही समायोजन न करता 10,000 माल परत त्याला दिला गेला, म्हणजे 5,000 यांच्याकडे माल तसाच शिल्लक ठेवला. म्हणजे कशासाठी ठेवला, हे तुम्हाला विकण्यासाठी माल ठेवला होता का, कायचा काळा बाजार करण्यासाठी माल ठेवला होता का? फार भयानक प्रश्न उपस्थित होतोय. एक रेणापूर शहराचं हे उदाहरण आहे. अशा अनेक प्रकरणं जी आहेत ते अनेक राशन धान दुकानदाराकडे आहेत का, यांच्या चौकशा होणं गरजेचं आहे. चौकशा सोडा, हे सगळं तर कागदोपत्री आहे आणि तुमच्याच वेबसाईटवरती आहे. हे सार्वजनिक डाटा आहे, आम्ही कुठला डाटा तुमच्याकडून मागवला नाही, सार्वजनिक वेबसाईटवरती डाटा आहे. त्यामुळे आमची एक स्पष्ट मागणी आहे, या दुकानदारांचे परवाने रद्द झाले पाहिजेत. या दुकानदारांना भविष्यात कधी दुकानाची परमिशन न मिळू नये म्हणून यांना काळ्या यादीत टाकलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांना जे कोणी ह्यांना पाठीशी घालतंय, जे अधिकारी लोक आहेत, त्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई म्हणजे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, निलंबन केलं पाहिजे. आणि शासनाचा अपहार केला म्हणून ह्या दुकानदारासहित अधिकाऱ्यावरती म्हणजे फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण तुम्ही शासनाचा आणि गोरगरिबाचा माल खाल्ला आहे. शासनाचं स्वस्त धान्य जे की गोरगरिबाला दिलं जाते, मोफत दिलं जाते, ते धान्य तुम्ही अशा पद्धतीनं जर ह्याचा अपहार करत असाल तर तो भयानक आहे. आम्ही ह्या विषयावरची सगळी मालिका दाखवणार आहोत. जोपर्यंत ह्या दुकानावर कारवाया होणार नाहीत, जोपर्यंत या अधिकाऱ्यावरती कारवाया होणार नाहीत, तोपर्यंत जनमंतकची मालिका सुरू राहील. प्रत्येक दुकानाचा आम्ही रेकॉर्ड घेतले, ते रेकॉर्ड आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत राहू. हा भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार उघड करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू. आणि गोरगरीब जनतेचं जे आहे ते राशन जे आहे ते त्यांच्या हक्काचं राशन त्यांना मिळालं पाहिजे. आता विचार करा, या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं मलिन कोण आहे, ह्याच्यामध्ये मिलीभगत कुणाची आहे, इथले तहसीलदार काय करतायत, इथले पुरवठा अधिकारी काय करतायत, तिथले DOSO काय करतायत, आम्ही DOSOला पण विचारायचा प्रयत्न करणार आहोत. इथल्या काही दुकानदाराचं म्हणणं पण ऐकलं. दुकानदारांचं म्हणणं काय, ते आम्हाला माल उशीर आला, ते ऑनलाईन नाही पडला म्हणून आम्ही नाही वाटला. बरं, आम्ही निवेदनं दिले, त्यानंतर मग आम्ही आमच्या मनाने माल सडायला म्हणून आम्ही लाभार्थ्याला दिला. असं कुणाचा अधिकार आहे? आदेश तसे आहेत का? आदेश नसताना तुम्ही माल तुमच्या दुकानातून काढलाच कसा? आदेश नसताना तुम्ही तुमचा माल लाभार्थ्याला दिलाच कसा? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तुम्ही म्हणजे ऑफलाईन दिलायचा अर्थ तुम्ही त्याचा भ्रष्टाचार केला आहे आणि त्या भ्रष्टाचारासाठी तुम्ही पात्र झालात. त्यामुळं तुमचे परवाने रद्द झाले पाहिजेत. त्याचबरोबर तुम्हाला काळ्या यादीत टाकलं पाहिजे, तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी देखील आम्ही जनमंतकच्या वतीनं करतोय. बघूयात ही सगळी मालिका पाहत राहा. जनमंतकचा हा सगळ्यात मोठा धक्कादायक रिपोर्ट. हे सगळे कागद आहेत. आकडे सांगायला गेलो तर तुम्ही चक्रावून जाल. एवढाले हजारो किलोचा जर माल तुम्ही अशा पद्धतीनं खपवत असाल आणि त्याचा जर अशा पद्धतीनं अपहार होत असेल तर नेमके हे मंत्री हे कोण आहेत, हे सगळे ह्याच्यामध्ये हे काय करतायत त्यांनी विचार करावं. आणि इथून पुढं अशा अपहाराला आळा घालण्यासाठी इथल्या अधिकाऱ्यावर मग कडक शासन होणं तेवढं गरजेचं आहे. माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी. रेणापूर तहसील ज्यांनी फार मोठा चांगला कारभार केला आहे, तिथून एकदम समोर बसलो आहे. बघूयात ही मालिका नक्की बघा. नेमका भ्रष्टाचार काय झाला आहे, कुणं झाला आहे, कुठं झाला आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही इथून पुढे दाखवतच राहू. धन्यवाद.